हॅलो स्टुडंट्स, आपण बघत होतो क्लास 10चा सायन्स. क्लास 10च्या सायन्समध्ये आपण बेसिक्स कव्हर करत होतो आणि बेसिक्समध्ये नवीन नेक्स्ट टॉपिक असेल आपला थॉमसन्स प्लम-पडिंग मॉडेल ऑफ ॲटम. बघा आता थॉमसन्स मॉडेलमध्ये जे फर्स्ट मॉडेल होतं ॲटॉमिक स्ट्रक्चरचं, फर्स्ट मॉडेल ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. आता बघा हे फर्स्ट मॉडेल असेल ॲटॉमिक स्ट्रक्चरचं. या मॉडेलमध्ये काय दिलं होतं तर बघा आता थॉमसन्स मॉडेलमध्ये सांगितलं गेलं की जे पॉझिटिव्ह चार्जेस आहे, पॉझिटिव्ह चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट द ॲटम. मीन्स पूर्ण ॲटम मध्ये पूर्ण ॲटम जो बनलेला असेल तो बनलेला असेल पॉझिटिव्ह चार्जेस पासून. हे जे पॉझिटिव्ह चार्जेस असतील ते थ्रूआउट द ॲटम स्प्रेड असतील आणि निगेटिव्ह चार्जेस ज्यालाच आपण इलेक्ट्रॉन्स म्हणतो, निगेटिव्ह चार्जेस आर सराउंडेड बाय इट. मीन्स निगेटिव्ह चार्जेस हे सराउंडिंग मध्ये असतील पॉझिटिव्ह चार्जेसच्या. बघा आता थॉमसन्स मॉडेल मध्ये सांगितलं होतं हे फर्स्ट मॉडेल होतं ॲटॉमिक स्ट्रक्चरचं. मीन्स ॲटमच्या आतमध्ये काय प्रेझेंट असेल, सो ॲटमच्या आतमध्ये प्रेझेंट असतील पॉझिटिव्ह चार्जेस. हे सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं होतं थॉमसन्स यांनी. आणि हे जे पॉझिटिव्ह चार्जेस असतील हे सराउंडेड असतील निगेटिव्ह चार्जेसनी. बघा आता प्रत्येक पॉझिटिव्ह चार्ज हा सराउंडेड असेल निगेटिव्ह चार्जेसनी. आणि यावर नंतर आपण सांगू शकतो ॲटम इज न्यूट्रल. ॲटम कसा असेल, न्यूट्रल असेल. ॲटम इज न्यूट्रल बिकॉज बघा आता जितके पॉझिटिव्ह चार्ज, बघा आता पॉझिटिव्ह चार्ज इज इक्वल टू असेल निगेटिव्ह और पॉझिटिव्ह चार्ज इज इक्वल टू असेल निगेटिव्ह चार्ज. एका आयटम मध्ये जितके पॉझिटिव्ह चार्जेस प्रेझेंट असतील तितकेच प्रेझेंट होते निगेटिव्ह चार्जेस. मीन्स पॉझिटिव्ह चार्जेस हे इक्वल होते निगेटिव्ह चार्जेसला. सो ॲटम म्हणू शकतो आपण ॲटम का असेल, न्यूट्रल असेल बिकॉज बोथ द चार्जेस आर सेम इन नंबर. आता बघा ॲटम कशापासून बनलेला असेल तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस पासून बनलेला असेल आणि ॲटम मध्ये जितके पॉझिटिव्ह चार्जेस असेल तितकेच काय असतील निगेटिव्ह चार्जेस असतील. हे सांगितलं होतं थॉमसन्स प्लम-पडिंग मॉडेलमध्ये. बघा आता प्लम-पडिंग मॉडेल का बरं म्हणतात, याला प्लम-पडिंग मॉडेल का बरं म्हणतात तर एक ब्रिटिश कंट्रीज मध्ये जो प्लम-पडिंग आहे हा एक केक असतो, बरोबर. एक केक असेल, स्वीट डिश असेल आणि त्या स्वीट डिश मध्ये प्लम नावाचा जो फ्रूट असतो, प्लम फ्रूट असा त्या डिश मध्ये ठेवलेला असतो, बरोबर. सो त्या डिझाईन वरून याला म्हटलं आहे प्लम-पडिंग मॉडेल. इतके काही खास नाही, फक्त ते एक कन्सेप्ट आहे की प्लम नावाचा एक ड्राय फ्रूट एका केकवर ठेवतात आणि त्यावरून त्याला नाव दिलं प्लम-पडिंग मॉडेल. बघा आता जसं इथं प्लम फ्रूट पूर्ण केकवर ठेवला आहे तसाच पूर्ण ॲटम मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस ठेवलेले आहे. सो ॲटम मध्ये थॉमसन्स मॉडेल मध्ये काय होतं तर पॉझिटिव्ह चार्जेस इक्वल टू असेल निगेटिव्ह चार्जेस आणि पूर्ण ॲटम मध्ये पॉझिटिव्ह चार्जेस स्प्रेड असेल आणि निगेटिव्ह चार्जेस त्याच्या सराउंडिंग मध्ये असतील. हे असेल थॉमसन्स मॉडेल ऑफ ॲटम.